राज्यभरामध्ये बंदी असलेल्या आणि जीवघेण्या ठरणाऱ्या नॉयलॉन मंजाच्या विक्री करणाऱ्याला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकानं सिन्नर फाटा परिसरातून नॉयलॉन मंजा विक्रीसाठी आलेल्या या इसमाला अटक करून नॉयलॉन मंजा जप्त करण्यात आला. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकातील पोलीस अंमलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चंद्रेश पाटील हा इसम सिन्नर फाटा या ठिकाणी सिटी लिंक बस डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर नॉयलॉन मंजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी खात्री करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा शोध पथकानं सिन्नर फाटा परिसरात सापळा रचला. संशयित पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यानं आपलं नाव चंद्रेश गोविंद पाटील, वय वर्ष 37, राहणार मराठा कॉलनी, सिन्नर फाटा, नाशिक रोड असं सांगितलंय. त्याच्या ताब्यातून 5,000 रुपये किमतीचा बंदी असलेला नॉयलॉन मंजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप सानप करीत आहेत. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता नॉयलॉन मंजाचे घातक परिणाम लक्षात घेता न्यायालयानं आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या सहकार्यानं गुन्हा शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमकर, पोलीस हवालदार संदीप सानप, पोलीस शिपाई विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे आणि नितीन भामरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहे. मानवी जीवितास तसेच प्राणी पशुपक्षी यांच्या जीवितास देखील त्याच्यामुळे धोका आहे. आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलॉन मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत. काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत, नाक कापले गेलेलं आहे, कान कापले गेलेले आहे, विद्रुपीकरण आलेलं आहे, लहान मुलांना दुखापती झालेल्या आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये म्हणून माननीय वरिष्ठांचे, माननीय CP साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत. आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेले आहे की नायलॉन मांजा कोणीही विक्री करू नये, त्याचा साठा करू नये. जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कठोर कारवाईचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाजे आणि विशाल कुवर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वाराप्रमाणे आम्ही 10 नायलॉन रीड पकडून संबंधित इसमावर BNS 110 आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 515 प्रमाणे कारवाई केलेली आहे. माननीय न्यायालयाने मांजाचे घातक परिणाम लक्षात घेऊन त्याची 1 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याला मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याची नंतर रवानगी केलेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर नायलॉन मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा. त्यांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका. जर त्यांना नायलॉन मांजा वापरताना पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. त्यामुळे आवाहन आहे सगळ्यांना की नायलॉन मांजा त्याचा विरोध करा. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.